चेअरमन ठाकरे बंधूंचा हा मोर्चा कसा असेल याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा संयुक्त मोर्चाची हाक दिलेली आहे। येत्या 26 जुलैला जो आहे तो मुंबईत दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथून हा मोर्चा निघेल आणि थेट सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाईल। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात ठाकरे बंधू रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतील आणि हा संपूर्ण 1.5 किलोमीटरचा प्रवास करून ते सिद्धिविनायक मंदिरात जातील आणि त्या ठिकाणी बाप्पाच्या चरणी साकडं घालतील। याची ग्वाही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर दिलेली आहे। या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की या आंदोलनात फक्त विद्यार्थ्यांनीच नाही तर विद्यार्थ्यांसह पालकांनीही सहभागी व्हावं। त्यासोबतच हे आंदोलन कोणत्याही पक्षाचं नसेल तर या आंदोलनात फक्त देशाचा तिरंगाच झळकेल असं सुद्धा मत मांडलेलं आहे। त्यामुळे नेमका दादर छत्रपती शिवाजी पार्क मैदानापासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंतचा प्रवास कसा असणार आहे त्याचा हा खास रिपोर्ट। दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळाच्या इथून या मोर्चाला जी ती सुरुवात होईल आणि तब्बल 1.5 किलोमीटरचा पायी प्रवास करून हे आंदोलन जे ते दादर येथील जे सिद्धिविनायक मंदिर आहे त्या ठिकाणी जाईल। आपण जर आता हा संपूर्ण प्रवास बघितला तर शिवाजी पार्क मैदानाच्याच परिसरात जे ते राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे। या संपूर्ण मार्गात जे ते 3 महत्त्वाचे सिग्नल लागतात। एक तो म्हणजे प्रामुख्याने शिवाजी पार्क आणि चैत्यभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरचा सिग्नल आहे। त्याचा पुढचा सिग्नल आपण जर पाहिला तर तो सिग्नल असणार आहे कीर्ती कॉलेजचा सिग्नल आणि त्याच्यानंतर थेट आपण जे ते सिद्धिविनायक मंदिराच्या जवळचा असलेल्या सिग्नलपर्यंत पोहोचणार आहोत। यात महत्त्वाची बाब म्हणजे की या 1.5 किलोमीटरच्या प्रवासात जे ते ही सगळी आंदोलनकर्ते जे ते एकत्र दिल्लीत सुरू असलेलं जे जंतर मंतर येथील आंदोलन आहे त्याला समर्थन देतील। त्यासोबतच नीट पेपर फुटी प्रकरण जे झालं त्याच्या विरोधात जे ती ही निदर्शने केली जातील। अनेक ठिकाणी जे ते आंदोलनाची हाक जी ती देण्यात आली होती आणि त्या पक्षाची किंवा त्या विद्यार्थी संघटना जे त्या आंदोलन करताना पाहायला मिळत होत्या। पण या सगळ्या आंदोलनकर्त्यांना या सगळ्या संघटनेला एकत्र येत जी आहे आता ही वाट असणार आहे ती म्हणजे की दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क येथून सुरू होऊन ती जाणार आहे सिद्धिविनायक मंदिरात। याच मार्गावर म्हणजे जो मार्ग सिद्धिविनायक मंदिरापासून ते थेट स्वातंत्र्यवीर स्मारक सभागृहापर्यंत जातो, ज्या मार्गाला स्वातंत्र्यवीर स्मारक असं नाव जे रोड जो आहे तो असं नाव देण्यात आलेलं आहे, त्याच मार्गावर ह्या संपूर्ण आंदोलन जे ते 26 जुलैला पार पडणार आहे। आताची आपण ही दृश्य पाहिली तर हा संपूर्ण रस्ता आणि या रस्त्यावर 26 जुलैला आंदोलनकर्ते उतरतील आणि तेही त्याचं नेतृत्व जे ते ठाकरे बंधूंच्या उपस्थित होताना पाहायला मिळतील। हा संपूर्ण टप्पा 1.5 किलोमीटरचा आहे। त्यामुळे शिवाजी पार्क मैदानातून सुरू झालेलं आंदोलन सिद्धिविनायक मंदिरात आल्यानंतर त्याचा सांगता होणार आहे आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन जे ते या आंदोलनाचा समारोप केला जाणार आहे। आणि यावेळी ठाकरे बंधू जे ते बाप्पाच्या चरणी साकडं घालणार आणि त्यात ते म्हणणार आहेत की या सरकारला सद्बुद्धी देव। त्यामुळे आज जशी राजकीय खोचक टीका झाली ती आंदोलनाच्या दिवशी कशी असेल आणि या आंदोलनाला प्रतिसाद कसा असेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.